आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला सोडून दे नंदिनी. मी जे काही केलं ते चुकीचं होतं. मला वारुळात बंद करून मला शिक्षा दिलीस. यापुढे मला आणखीन शिक्षा नको देऊ. मला माफ कर नंदिनी. कसं माफ करू? एक युग जगली असती अशा माझ्या आईला तुम्ही सहजपणे आग लावून जाळून मारलं. नाही 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 नंदिनी. माधवी, विच्छूची आता काय अवस्था असेल काही कळत नाही. त्या नंदिनीने विच्छूला काही केलं तर नसेल ना? नंदिनी विच्छू सोबत काय करणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का? हो. विच्छूला नंदिनीने कुठल्या परिस्थितीत ठेवलं आहे हे जाणल्यावरच आपण त्याला वाचवू शकतो ना. मग गाडी बाजूला थांबवा. काय झालं माधवी? विच्छू कोणत्या परिस्थितीत आहे हे जाणून घ्यायचं होतं ना? हो. दाखवते, थांबा. नमो नमः शिवाय, नमो नमः शिवाय. माधवी, नंदिनी त्याच्या समोरच उभी आहे आणि आपण तर फार लांब आहोत. कुमार आणि तंबोरांसारखाच आपण तडफडून मरणार आहे का माधवी? त्याचा जीव धोक्यात आहे कळल्यावर पण आपण त्याला वाचवू शकत नाही असं वाटतं. तू असून देखील विच्छूला वाचवू शकत नाहीयेस का माधवी? नाही, तसं नाही होणार. विच्छूला वाचवण्याचा एक मार्ग आहे. हा? तो कुठला आहे? विच्छू 4 पावलं मागे गेला की मग बस. मग विच्छूच्या मागे मी टाकलेलं मंत्रबंधन आहेच. विच्छू मंत्रबंधनाच्या जवळ गेल्यावर मी ती शक्ती कमी करून त्याला आत जायची परवानगी देईन. त्यानंतर नंदिनी विच्छूला काहीच नाही करू शकणार. नको नंदिनी. नाही, मला काही करू नकोस. नाही नंदिनी.
नंदिनी. नंदिनी माझ्या मंत्रबंधनाच्या आत जाऊच नाही शकणार. विच्छू माझ्या मंत्रबंधनात असेपर्यंत नंदिनी त्याला काहीच नाही करू शकणार. लवकर वनदेवीच्या मंदिरात चला. त्या नंदिनीला आज कायमचा संपवूनच टाकूया. हे काय होतंय? मी मातेच्या जवळ का जाऊ शकत नाहीये? कोणती शक्ती मला अडवते? माते, चूक केलेला तुझ्या जवळ उभा आहे आणि मी इथे तुझ्यापासून लांब उभी आहे. तुझ्या डोळ्यासमोर अत्याचार केलेल्या या पापीला तू कधीही शरण देणार नाहीस, मला माहितीये. धर्माची रक्षा करायला एकटी संघर्ष करणारी मला तुझा आशीर्वाद पूर्णपणे आहे हे माहितीये. माते, मग मी तुझ्या बाजूला का येऊ शकत नाहीये? मी हक्काने तुझ्या अवतीभोवती फिरायचं, मग मी तुझ्या जवळ का येऊ शकत नाहीये? वारण वैशिष्ट्य असलेलं कालचक्र तुझ्याकडे सोपवलं. तुझ्या पायथ्याला शक्ती वाढवून तुला खुश करून गेलेली मला अचानक असा अडथळा का करतेस? तुझ्या आणि माझ्या असलेल्या बंधनाला कोण अडथळा करते? दाखव माते. हे कालचक्र ठेवून गेल्यानंतर त्या माधवीने इथे येऊन तुझ्या जवळ कोणी यायचं नाही म्हणून मंत्रबंधन टाकून गेलीये का? तिचं मंत्रबंधन तोडून फेकायचं सोडून अशी शांत का बसलीयस का? अच्छा, मी कसं मंत्रबंधन तोडून तुझ्या बाजूला येतेय त्यासाठी माझी परीक्षा घेतेय का? तुझ्या परीक्षेत नेहमी उत्तीर्ण होते तीच ही नंदिनी. त्या माधवीने टाकलेले मंत्रबंधन तोडून मी येऊन दाखवेन माते. तू मला मारण्याचा प्रयत्न केलास तरी माधवीने मला वाचवलंय. माधवीच्या मंत्राचा परिणाम आहे. माधवीच्या मंत्रबंधनात असेपर्यंत तू मला काहीच करू शकणार नाही. तू एक नागकन्या नंदिनी शक्तिनाग असल्याचा खूप गर्व करत होतीस ना. आता कुठे गेला तुझा गर्व काय? तू पूजा करत असलेल्या वनदेवी जवळ असून सुद्धा तू मला हात नाही लावू शकत. तू आता हार स्वीकार कर आणि इथून परत निघून जा. मी का परत जाऊ? मी तुझा जीव घेतल्याशिवाय परत जाणार नाही. माझा जीव घेणार का ग? ये ना मग, मार मला ग. तू शक्तिनाग आहेस हे खरं असेल तर तू पार्वतीची मुलगी असशील तर ये माझा जीव घे ना. तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस. एवढंच नाही, आता तू पण वाचू शकणार नाहीस. तू मला इथे आणलंयस हे कळल्यावर माधवी पण इकडे येऊन पोहोचेलच. आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्या आईचे पार्वतीचे तुकडे तुकडे करून मारलं तसं तुला पण मारणार.
आजपासून तुझा खेळ खल्लास. ती माझं मंत्रबंधन तोडून आतमध्ये नाही जाऊ शकत, तरी सुद्धा काही ना काही मार्ग शोधेलच ती. तो मार्ग तिला सापडण्याच्या आधी लवकर चला. तू इकडे फिरत बसू नकोस. तू तुझ्या आईसारखा अंग प्रदक्षिणा केलीस तरी तू हे मंत्रबंधन तोडून आतमध्ये नाही येऊ शकणार. तुझी नागशक्ती कितीही श्रेष्ठ असेल पण तू हे मांत्रिक बंधन तोडू शकणार नाहीस. आता मी इकडे अगदी सुरक्षित आहे. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर तुझा जीव जाईल. हे मंत्र बंधन मी तोडू शकत नाही असं वाटलं तुला? मंत्र बंधनाच्या आतच ठेवून तुला मारून टाकलं तर काय करशील? तुझा जीव देवीच्या चरणी जावा म्हणून तू तिथे अडकलायस. आता काय करते ते बघ. तुला कसं तिथून बाहेर काढलं पाहिलं ना? किल्ल्यावर सुरक्षित आहे असं म्हणाला होतास ना? पण आता माझ्या समोर जीव मुठीत घेऊन उभा आहे. मांत्रिक शक्तीने नागशक्तीवर विजय मिळवला असं म्हणाला होतास ना? नेहमी विजय होतो नागशक्तीचा. बंधनात राहून टाळ्या पिटवत डायलॉग मारत होता ना? आता त्याची परतफेड करतच तुझा जीव घेणार आहे. मी चुकून बोललो. मला काय करू नको नंदिनी. तुला जे काही बोलायचंय ते मी सांगेन त्यानंतर बोल. काय करायचंय ते सांग. मी तसं करेन नंदिनी. वनदेवीच्या मंदिरातून कालचक्र चोरलं म्हणून वनदेवीची माफी मागत या त्रिशूळाला 108 वेळा फेऱ्या मार. फेऱ्या मारणार ना? लगेच मारतो फेऱ्या. लगेच आता खूप फेऱ्या मारणार हे मला माहितीये. पण तू फेऱ्या मारताना मध्ये थांबलास तर तुझं डोकं फुटून जाईल. माहितीये का माझं तुला? डोकं फुटेल? नको नंदिनी, मला सोड. माझं आताच डोकं फुटतं असं वाटतंय. तू फेऱ्या नाही मारल्यास तर मी तुला जिवंत नाही सोडणार. नको नको, मला काही करू नकोस. मी फेऱ्या मारतो ना. वनदेवी मला माफ कर असं म्हणत फेऱ्या मार. वनदेवी मला माफ कर. 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 वनदेवी मला माफ कर.
लवकर चला. देवी ए तू जर आता थांबलास तर तुझ्या डोक्याच्या चिथड्या उडतील. नको वनदेवी मला माफ कर वनदेवी मला चला लवकर. ए मला माफ कर वनदेवी मला माफ कर वनदेवी मला माफ कर वनदेवी मला माफ कर वनदेवी पण वनदेवी माफ कर वनदेवी माफ कर डोकं दुखते वनदेवी डोकं दुखते मला माफ कर वनदेवी आता तुझं डोकं फुटणार आहे. वनदेवी डोकं नको फुटू दे. वनदेवी मला माफ कर वनदेवी मला माफ कर वनदेवी शाबास 108 फेऱ्या मारल्यास तू. डोकं फुटेल हे मी असंच बोलले होते. तू खरं समजून दम लागेपर्यंत धावत राहिलास. नंदिनी तू सांगितल्याप्रमाणे मी फेऱ्या मारल्यात. मला माफ करून सोडून आता तुझी खरी शिक्षा सुरू करणार आहे. आता सुरू करणं आणखीन काय करणार असतो नंदिनी? तुझा पार्टनर तंबोरान रक्ताच्या उलट्या करून मेला आणि तू अंगातलं रक्त संपून मरशील. आता मी तुझं रक्त पिणार आहे. नंदिनी मला काय करू नको. हे रक्त पिणारे जळू आहेत. तुझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब पण सोडणार नाही. नाही नंदिनी मला काय करू नको. तू याला परत पाठव. नंदिनी नंदिनी वाचव मला नंदिनी. खूप दुखतंय. नाही नाही सहन होत नाहीये. नाही 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 नंदिनी नंदिनी सहन होत नाहीये. जीव जाईल असं वाटतंय. नंदिनी वाचव. नाही माझ्याकडे भीक मागून तुला काही मिळणार नाही. तू माझ्या आईवर अत्याचार केलाय. आता तिची माफी माग. पार्वती मला माफ कर. मला सोडायला सांग ना ग पार्वती. तुझी देवासारखी पूजा करेन. मला माफ करायला सांग ना ग पार्वती. वा रे वा. केविल वाणा चेहरा करून हात जोडून माफी मागतोय. जळू खूप चावतंय का विज्जू? ह्या नंदिनी ज्या वेदनेने जीव चाललाय माझा. मला वाचव ग. याला अरे परत रे. जळू चावले पाहिजे नाहीत म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना विज्जू. आग लावायची. आग लावली ना की पळून जातात. पळून जातात नंदिनी. मग आता आग लावून टाक. काय नंदिनी? पेट्रोल आहे. पेट्रोल कशासाठी? हा तुझ्यावर ओतायला. माझ्या आईच्या शरीरावर पेट्रोल टाकून जाळलत ना
तुला मी तसंच जाळणार आहे. नंदिनी नाही नको नका नंदिनी, तुझ्या पाय पडतो नंदिनी. जा रे. या खूप चावतायत. माझ्या आईला जसं जाळून मारलं त्याच जागेवर तुला जाळून मारणार आहे. हीच तुझ्यासाठी शिक्षा आहे. नको नंदिनी, नको, काही करू नकोस मला. नको. नको नंदिनी, मला सोड. नको नको नंदिनी, तुझ्या पाय पडतो. नंदिनी मला सोड. सोड. नको नंदिनी, पाया पडतो मी तुझ्या. नको नंदिनी, पाया पडतो मी. चला लवकर चला. माधवी, मला वाचव का. राजशेखर, मला वाचव रे. नंदिनी मंदिराजवळच आहे. माझ्यावर पेट्रोल टाकलंय तिने. मला जाळायला येते. तिला सोडू नको. नाही सोडणार. माधवी, तू कोणासोबत बोलतेस? मी विच्छू सोबत बोलते. विजू सोबत बोलतेस?